महाराष्ट्रामधल्या छोट्या छोट्या गोष्टी त्या अगदी ज्या पद्धतीने यांनी आहे ना पुण्यामध्ये ना प्लॉट आहे ना गिळण्याचाच कार्यक्रम चालू. मला कधी कधी असं वाटतं की हे आजगर आहेत का काय, ज्यांच्या बरोबर आपण साहेब लढलो त्यांच्या बरोबर आपण लढलो साहेब, त्यांना माहिती नव्हते हे भाजपवाले. आपण घराघरामध्ये कमळ पोहोचवलं, पण भविष्यामध्ये हेच कमळ आपल्या घराच्या मुळावर येईल आम्हाला वाटलं नव्हतं आणि खरंच ते आलं. ह्यांच्यासाठी आपण रस्त्यावर लढलो, ह्यांनी मात्र आपल्याला रस्त्यावर सोडलं आणि आता हे मजा करत फिरताय. तर त्याच्यावर तुम्ही जर वाचा फोडली तर तुमचे ह्या पुणे लोकमान्य नगर वसतीतल्या लोकांच्या वतीने बघा लाख लाख धन्यवाद. आणि धन्यवाद म्हणून सुद्धा चालणार नाही, पण आम्ही सातत्याने व्यक्तिगत तुमच्या ऋणामध्ये राहू. त्या पद्धतीचं नेतृत्व तयार महाराष्ट्रामध्ये होते. तर भविष्यामध्ये लोकमान्य नगर असू द्या नाहीतर पुणे असू द्या, तुम्हाला भविष्य आणि भविष्यात तुम्हाला जे म्हणून काय लागेल लगेच मला आपल्याला भेटायला काळजी करू नका, पूर्णपणे आम्ही तुमच्या सोबत आहोत. कारण जिथे जिथे अन्याय होतो त्या अन्यायाला विरोधात आपण लढायचं, अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी आपण पुढे असायला पाहिजे. पुण्यात आता तरी अनेक असे विषय, जसं वेदांत टेक्निकल एक विषय, कशाला सपाट करायचे, बोगदा करायचे, मेट्रो करायचे, कशासाठी? एवढं चांगले जर विचार व्यक्ती असेल, आता नदीचा पण जो प्रकल्प आहे डेव्हलपमेंट बोलतात, पण खरं नदी स्वच्छ करायची हे सोडून लक्ष कशावर आहे तर लाईट पाहिजे. आणि कदाचित जगातला एकमेव असा प्रकल्प असेल, आणि मी सातत्याने का सांगतो की पुणेकरांना आपल्या सर्वांना त्याला खरी परिस्थिती कळली पाहिजे. जगात एकमेव हा प्रकल्प असेल तिथे नदी खोल करण्याची ऐवजी अजून त्याची हे कमी करतात, म्हणजे त्याच्यापेक्षाही कमी ते ट्रेंच म्हणून जाहीर करतील असं वाटायला लागतं. आणि रुंद असं की रुंद करून बाकी सगळीकडे पण खोलीकरण करतो, रुंदीकरण करतो. पण हे सगळं होत असताना जेव्हा लोकमान्य नगरबद्दल मला कोणीतरी सांगितलं आपल्याला सगळ्या लोकांना पाठिंबा देणं गरजेचं आहे, कारण नेतृत्व हे तुम्ही करता. आता आपण जरी सांगत असलात की आम्ही नेतृत्व करायला पाहिजे, आम्ही सोबत आहोत, भक्कमपणे तुमच्या सोबत आहोत. आतापर्यंत जसं तुम्ही सांगितलं की आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाशी निगडीत असू किंवा नसू हे महत्वाचं नाही, राजकीय आमची विचारसरणी काय असेल हे महत्वाचं नाही. कारण शेवटाला जेव्हा आपलं घर निघून जात आहात तेव्हा आपण कोणाला मतदान केलंय, कोणासाठी आंदोलन केलंय हे बुलडोजर बघत नाही, की आपल्याला आत्ता दाखवायची. आणि म्हणून आपली विचारधारा कुठची असेल, आपण कुठल्याही राजकीय पक्षाला आतापर्यंत मतदान करत असतो तरी मला आठवतं बेचाळ टेकडीचं जे आंदोलन होतं ते हेच सांगत होतं की आम्ही तुम्हाला जर मतदान अपेक्षित असेल आमच्याकडून तेव्हाच मतदान आमच्याकडे अपेक्षित करा, जेव्हा तुम्ही आम्हाला आश्वासन द्याल की या तिकडे तुम्ही हात देऊ. पटापटा सगळे राजकीय पक्षाबद्दल कसे राहिले आणि स्थगिती. पण हेच महत्वाचं. कदाचित तुम्हाला वाटत असेल आणि आदित्य एवढ्या म्हणजे ह्या एका एरियाबद्दल का बोलत आहे, आणि आम्ही मुंबईत पाहतोय, आम्ही नाशिकमध्ये पाहतोय, पुण्यात पाहतोय, प्रत्येक ठिकाणी एक अशी कॉलनी एखादी वसत असेल किंवा एखादा आमचं गव्हर्नमेंट कॉलनी असेल. आता आपण जसं उल्लेख केला आमच्या शेजारच किरवाडीमध्ये आमची गव्हर्नमेंट कॉलनी. आम्ही काही निश्चित आपल्या समजत असताना की वर्षानुवर्ष जे तिथे आपले शासकीय कर्मचारी राहत आले, महाराष्ट्राची सेवा करत आले. जर आपण इतर काही कोणी तिथे येऊन बसलं तर त्यांना लगेच शासकीय कर्मचारी असेल, पोलीस कर्मचारी असेल, महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काय असा गुन्हा केलाय की आपण त्यांना परमनंट धरले. आपल्या सरकारचा निर्णय उलटवला आणि हायकोर्टाला जातात. ठीक आहे, हायकोर्टाला आणा, पण बाकीची जागा की तुम्ही कशाला दुसऱ्या प्रायव्हेट मार्गाच्या रोजगार द्या ना. तिथे जे मूळ जे लोक राहत आहेत, अनेक वर्ष राहत आहेत, आणि जसं ते आपण बोलायचो ना भूमी गोपाल की तसं आता महाराष्ट्रात थोडं तरी वेगळं केलं. काय माहिती का तुम्ही मग सगळीकडे तेच चालले. आणि परत रितसर तुम्ही कायद्याप्रमाणे जर घेतला, माझ्या राज्याचे टॅक्स भरले, माझ्या शहराचे टॅक्स भरले, प्रीमियम भरला, मला काही हरकत नाही. पण तिकडच्या लोकांना तुम्ही काढून घराबाहेर काढून कुठे पाठवणार हे माहिती नाही, काय मिळेल त्यांना हे माहिती नाही, नोकरीचा असो नाही. आणि हे सगळं करून जागा बळकट द्यायचं. कोणासाठी आपण करतोय, कोणासाठी लढत होतोय, राजकीय पक्ष म्हणून आपलं अस्तित्व कोणासाठी असायला पाहिजे. तर जे तुम्ही आमच्या सांगितलं तुम्हाला आश्चर्य झालं की अगदी तुम्ही एवढे छोटे विषय हाच सर्वात मोठा विषय. कारण जेव्हा निवडणुका असतात तेव्हा सगळे राजकीय पक्ष आपल्या दारोदारी येतात. निवडणुका गेल्यानंतर सगळ्या बिल्डरांच्या दारी जातात, कोणी आपल्या दारी घेतात.
ओळख पण नको. आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगायला आलो आज की जास्त वेळ घेतला नाही, कारण गावनी पण सांगितलं, मी पण तेच सांगतो की अधिवेशनात आम्हाला हा विषय होताच, परत एकदा अधिवेशनात घेऊ. पण जर तुम्ही बुलडोजर आपल्या घरात आणला तर पहिला आम्ही तिथे समोर तुमच्या राहू, तुमच्या आणि बुलडोजरच्या मध्ये समजलं. हा, ह्याच्या पुढे जाऊ, जर तुम्ही ठरवलं, सगळ्यांनी एकमताने ठरवलं की नाही आम्हाला जे सरकार सांगतं ते मान्य आहे, आम्ही तुमच्यासोबत, आमची भूमिका ही तीच राहिली जी आपली नाणारमध्ये राहिली, जी कुठच्याही ठिकाणी जिथे आम्ही आंदोलन करतो तेव्हा तीच भूमिका राहते की स्थानिक तिकडचे जे रहिवासी आहेत, भूमिपुत्र असतील, रहिवासी असतील, ते जे काही भूमिका ठरवतील आम्ही त्यांच्या सोबत. कारण आम्ही वरळीमध्ये पाहतो ना, वरळीमध्ये तुम्ही पाहत असाल बिलियनर्स रो म्हणून वरळी दिसतं कधी कधी, देशातील सर्वात महत्वाचा आणि श्रीमंत रस्ता हा तिकडे असतो, पण त्या श्रीमंतीच्या मागे आमची बिल्डिंग पण असतात जी उद्धव साहेबांनी पूर्ण करून लागली. तिकडे 160 मध्ये राहणाऱ्यांना आपण 500 स्क्वेअर फूट केलं. तिथेच आमची पोलीस त्यांच्यासाठी लढत आहोत की त्यांना हक्काची घर तिथे मिळाली. तिथे कसारे धने कसारे त्यांना आपण त्यांच्या हक्काची घर देतो. तर नुसतं सगळे बिल्डर बघितले म्हणजे असं कोण आता पीठ झालं आणि त्यांच्या मागे असं जाऊया नाही, जाणं गरजेचं नाही, आपल्याला जाऊया नको. आपण ठरवलं पाहिजे की आपला विकास इथं शाश्वत कसा असायला पाहिजे, ही झाडं जी आहेत ही देखील कशीच टिकली पाहिजे, कारण ते कदाचित चालतील. आता बघा मुंबईमध्ये त्यांनी एक गमतीचा निर्णय दिलेला आहे, 45,000 झाडं मॅंग्रोव्ह मधली कांदळवरती कापतात आणि कुठे ते लावून देणार नाही, चंद्रपूर 900 किलोमीटर लांब, म्हणजे तिथे कांदळवन आहे तरी का, पण तिकडची झाडं आहेत ती ताडोबांधारी जंगलामध्ये टायगर कॉरिडॉर बंद करून बाईंसाठी ओपन, पण तिकडची झाडं सांगतील मी मुंबईतलं. असंच आपलं होतं कामा नये. एक आपली झाडं टिकली पाहिजेत, आपली संस्कृती टिकली पाहिजे, आपली लोक टिकली पाहिजेत, आपलं कल्चर, आपलं जे काही येतं ही सोसायटी टिकली पाहिजे. तुम्हाला एवढंच सांगायला आलं की तुमचा विकास आणि तुमचा विकास ठरवण्याचा अधिकार हा फक्त आणि फक्त तुम्हालाच आहे, दुसऱ्या कोणालाही नाही. कुठे मोठा लोकप्रतिनिधी आला, कुठे नेता आला, काही आश्वासन दिलं, जोपर्यंत तुमच्यामध्ये सगळ्यांमध्ये एकमत नाही होत तोपर्यंत त्याला कुठचाही अधिकार देऊ नका. दुसरी गोष्ट म्हणजे पेपरवर जे काही येत नाही आणि कोर्टाच्या खरं कधी कधी खोट्या पण सह्या करतात आणि ते पण आपल्याला कळतंय. आणि काही काही लोक सांगतात सही केलं तर माझी सही नाहीच, खोटी सही, हे पण सांगतात की इंजिन मिळणार असेल. तसंही करू नका. सगळ्यांचा परत सगळ्यांनी एकमेकांना विश्वासात घ्या. तुमच्यामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न होईल, तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होईल, जातीचा असेल, समाजाचा असेल, धर्माचा असेल, भाषेचा असेल, इथे पण आगी लावण्याचा प्रयत्न होईल. ते कृपा करून होऊन बोलत. माझ्यापेक्षा तुम्ही सगळेच मंडळी मोठी आहात, अनुभवानी पण वयानी पण सगळं काही पाहिलंय. पण जे मी आता पाहतोय आत्ताच्या राजकारणामध्ये, माझ्या मतदारसंघामध्ये, आजूबाजूच्या मतदारसंघामध्ये, हे तुम्हाला मी विनंती करायला लागेल की तुम्ही ती सगळी एकजूट जी ठेवली तुमची कायम ठेवली तर तुम्ही आपल्याला हात लावू. आणि ते मी सांगितलं की आमच्याकडून कधी तुमच्याही विकासात लागला जाणार नाही. दुसरं म्हणजे आमचा स्वतःचा हेतू किंवा काही पर्सनल अजेंडा नाही. आणि तिसरी गोष्ट जसं मी सांगितलं, हे सगळं होऊन जर तुम्हाला वाटलं की नाही सरकार बोलतं ते बरोबर आहे, ज्यांनी एका दिवसात सही घेऊन घेतली तुमची स्थगिती दिली ते बोलतात ते बरोबर, तरी तुम्ही आम्ही तुमच्या सोबत ती मनातून तुम्ही शंका काढून टाका की आम्हाला दुसऱ्या कुठच्या ह्याच्यात काही अँगल आहे किंवा दुसरं काही आम्हाला देणं देऊ. तुम्ही जे ठरवा, इकडचे स्थानिक म्हणून जे ठरवा, आज देऊन घ्या माझ्याकडून, मी तुमच्या सोबत जे काही तुम्ही ठरवाल त्याच्यात राहील. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.